शकतात. म्हणजे जे प्रत्येक प्रकारे त्यांनी क्रिकेटला योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. पहिला चेंडू तिसऱ्या मॅचचा, दुसऱ्या मॅचचा माफ करा, हा चेंडू ऑन साईडला खेळला आहे. फिल्डर चेंडूच्या मागे येतो आहे, त्यावरती घेतली गेली सिंगल. एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल. एका धावेनं खातं खोललं गेलं. आपण पाहिलं प्रथम बावधन टीमनं बॅटिंग करताना रॉकी राजावत अतिशय जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली. मला वाटतं 40पेक्षा जास्त धावा त्यांनी वैयक्तिक बनवल्या आणि त्यानंतर एका मोठ्या धावफलकाला गोलंदाजांनी सुंदर उत्तर दिलं. 43 धावा मला वाटतं रॉकी यांनी बनवल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजांनी सुरेख साथ दिली आणि एक सुंदर अशा प्रकारचा विजय मिळवत बावधन संघ द्वितीय फेरीमध्ये जाऊन दाखल झाला आहे. प्रेक्षकांनी बऱ्यापैकी मैदानावरती आपण पाहतो जिथे सावली मिळेल तिथे बसून ते आनंद घेत आहेत. हा चेंडू ऑफ साईडला त्या ठिकाणी खेळला आहे. त्या ठिकाणी फिल्डर चेंडूच्या मागे त्यावरती घेतली गेली सिंगल. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या थोडंसं पुणे शहरालगत असणारा आपला जो त्या ठिकाणी गावाचा विभाग आहे तिकडे तुम्हाला अशा प्रकारे गोष्टी दिसतील. तुम्ही फक्त बॅट्समनच्या मागच्या बाजूची बाउंड्री लाईन पहा. पलीकडे त्या ठिकाणी लिंबाचं झाड आहे, मध्ये सुबावळं, त्याच्या शेजारी बोर आहे, त्याच्या शेजारी परत बोर आहे, मध्ये 3 बोरी, परत एकदा त्या ठिकाणी लिंबाचं झाड आहे. अशा प्रकारची वैविध्य असणारी झाडं तुम्हाला आपल्या या गाव भागातच पाहायला मिळतील. हा चेंडू ऑन साईडला खेळला आहे, त्यावरती पाहूया दुसरा घेतला जाईल का. आणि दुसरी धावसुद्धा या ठिकाणी आरामात पळून पूर्ण होत आहे. धावफलक पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहणाऱ्या सुद्धा माझ्या तमाम क्रिकेट रसिक मित्रांचं मी हार्दिक स्वागत करलं थेट प्रक्षेपणामध्ये. तुम्ही मानच्या बोडके नगर मैदानावरनं थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं पाहताय, जिचं नाव आहे मानदेवी चषक 2020. चेंडू सरळ धावेमध्ये खेळलाय प्रतापनं. फिल्डर चेंडूच्या खाली स्वतः अक्षय येतोय आणि झेल सोडलाय. मग करा वैभवनं त्या ठिकाणी झेल सोडलाय आणि ही मोठी दुर्दैवी. प्रतापसारख्या बॅट्समनचा झेल सोडणं हे परवडण्यासारखं नाही. कारण प्रतापला आपण जर पाहिलं तर कासारसाई मुळशी तालुक्यामध्ये एक तगडा बॅट्समन म्हणून प्रतापला आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं आहे. दुसऱ्या बाजूनं अक्षय बरंचसं लेदर बॉल असेल, फुलपिच टेनिस असेल, हाफ पिच असेल, सर्व फॉर्मॅटमध्ये अक्षयनं मोठं क्रिकेट खेळलं आहे. मोठा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होत आहे. यावेळेस हा शॉर्ट पिच चेंडू तर ऑफ साईडला खेळला आहे. फिल्डर चेंडूच्या मागे येतो आहे. अक्षय स्वतःवरती नाराज आहे कारण हा चेंडू अगदी शॉर्ट पिचपेक्षाही मागे पडला होता. हा चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर जायला पाहिजे होता असं त्याला वाटतंय, परंतु तो गेला नाही. 1 धाव मिळते. एका धावेनं स्कोअर कार्ड पुढे जाईल. तब्बल 6 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. मानच्या सर्व आपल्या मित्रांनी फार मोठे कष्ट या ठिकाणी घेतलेले आहेत. ती स्पर्धा उभी करताना अगदी मैदानाच्या तयारीपासून बक्षिसं, लाईव्ह कव्हरेज, अंपायर्स या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी क्वालिटी क्रिकेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि त्याबद्दल त्यांचं करावं थोडं कौतुक कमी असेल. हा चेंडू मला वाटतं बॅटच्या आतलीकडे घेऊन चेंडू अंगावरती आदळतो आहे. धावफलकावरती कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही. याचबरोबर षटक क्रमांक पहिलं संपत आहे. बिनबाद 6 धावा धावफलकावरती आहेत. समोर आपण पाहिलं तर 2 प्रेक्षक गॅलरीज आहेत. उजव्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला पाहिलं तर शेजारीच त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा डेस्क लावला गेलेला आहे. तिथे मॅन ऑफ द मॅच दिली जाते. त्याच्या थोडंसं पलीकडे तुम्ही नजर टाकली तर 2 डगआउट अति सुंदररित्या उभे गेलेले आहेत. दोन्ही खेळणाऱ्या टीमसाठी ते डगआउट आहेत. म्हणजे इथे कशाचीच कमतरता ठेवण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे आणि प्रत्येक प्रयत्नामध्ये ते यशस्वी होताना दिसत आहेत. मैदानात जेवढं सुंदर आहे, मी तुम्हाला काल सांगितलं, मैदान पाहिलं की असं वाटतं बॅट हातामध्ये घ्यावी, जाऊन त्या ठिकाणी बॅटिंग करावी, बॉल हातात घ्यावा, बॉलिंग करावी, खेळावं आतमध्ये, म्हणजे आकर्षित करणारं मैदान. एखादी स्पर्धा तुम्ही 1 लाख रुपये प्रथम क्रमांकाची स्पर्धा भरवा आणि मैदान साधा असू द्या, त्या स्पर्धेला मजा येत नाही. परंतु तुम्ही 10,000च बक्षीस ठेवा आणि मैदान चांगलं ठेवा, त्या मैदानावरती फार ती मोठी स्पर्धा खुलून येते. मैदान हे त्या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचा आत्मा आहे आणि इथं आपण पाहतोय बोडकेनगर मानचं हे सुंदर मैदान आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं आहे, ज्या मैदानावरती ही स्पर्धा आपल्या मानच्या सर्व मित्रांनी आयोजित केलेली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तुषार षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत. दूरवरच्या एंडकडनं ते मारा करतील. हा पहिला चेंडू अक्षयचा ऑन साईडला खेळत होता. बॅटची बाहेरचीकडे घेऊन तो ऑन साईडला गोलंदाज दिशेला गेला. सुदैवानं तो गोलंदाजच्या हातामध्ये गेला नाही, अन्यथा मला वाटतं चेंडू जर जमिनीवरती आदळला नसता तर नक्कीच पंचांनी तो आऊट दिला असता. धावफलकावरती कुठल्या प्रकारे वाढ नाही. षटक क्रमांक 2 नुकतं सुरू होते. तुषार टू अक्षय अशा प्रकारे हा सामना आहे. शॉर्ट पिच चेंडू होता ऑफ-टर्मच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल दुनियात जमिनीला समांतर करत हा वाईट दिला गेला आहे. आपण पाहतो थंडीचा तडाखा कडाका मोठा असल्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं ड्यू मैदानावरती असतं, कारण पूर्ण ग्रास आउटफील्ड आहे, त्यामुळे 10:30च्या नंतर आपल्याला मॅचेस सुरू करावं लागतात. त्यामुळे आणि आयोजकांची ती एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल या चेंडूनंतर.
फुल टॉस चेंडू होता, आला तसा भिरकावून दिलाय. अक्षयचा कॉन्फिडन्स वाढवणारा फटका असेल. डीप लॉंग लेगला एक बहारदार षटकार, 6 धावा. चेंडू पूर्ण बाहेरच गेला का? पहिलीच मला दुसरी ओव्हर आहे, त्यामुळे नवीनच चेंडू बहुतेक आपल्याला द्यावा लागेल. नवीनच ना सर, नवीनच चेंडू. चेंडू आतमध्ये आलाय. त्या ठिकाणी फिल्डरला मी विनंती करेल तो पंचम आपण षटक क्रमांक 2 मैदानात सुरू आहे. आपण लेदर बॉल क्रिकेट जर पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये त्या ठिकाणी फिल्डिंग टीमच्या, जर माझा अंदाज चुकीचा नसेल, राज सायलू सर, पुंडलिक सर आपल्याबरोबर आहेत, त्यांनाही नियमांची पूर्ण माहिती आहे. तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये मॅचच्या अगोदर बॉलिंग करणाऱ्या टीमच्या कॅप्टनला बॉल चॉईस करायला संधी दिली जाते. मॅचच्या दरम्यान तुम्ही कधीच चेंडू चॉईस करू शकत नाहीत किंवा त्याकडे पाहू शकत नाहीत. परंतु टेनिस क्रिकेट आहे, प्रत्येक क्रिकेटचा फॉर्मॅट वेगळा आहे, प्रत्येक क्रिकेटचे नियम वेगळे आहेत. यावेळेस अक्षय परत एकदा लॉंग ऑनला चेंडू खेळलाय. फिल्डर फार दूरवरती असणार का? नक्कीच नाही. आणि वैभवनं सलग दुसरा कॅच सोडलाय. दोनही झेल जे सोडले गेले, दोनही झेल वैभवनं सोडलेत. तुम्ही गाव पातळीवरचं क्रिकेट खेळणं आणि स्पर्धात्मक क्रिकेट खेळणं यामध्ये फार मोठा फरक असतो. स्पर्धात्मक क्रिकेटवर तुमच्यावर दबाव फारदा. वैभवनं अक्षयला जीवदान द्यायचं म्हणून झेल सुटला नाही, परंतु त्याला तो जज झाला नाही चेंडू व्यवस्थित, त्यामुळे मला वाटतं 2 झेल आत्तापर्यंत सुटलेत आणि लगेच फिल्डर तिकडे बदली केला गेलाय. चेंडू मला वाटतं मॅच बॉल आतमध्ये आलाय का? आतमध्ये टाक बाळा बॉल, तो पलीकडचा पण दे. संध्याकाळी तुला देऊन टाकू आपण, पलीकडचा पण दे आतमध्ये अंपायरकडे. तो बहुतेक त्याला द्यायचा नाही, हरकत नाही. तो दुसरा बहुतेक त्याला द्यायचा नाही आहे, हरकत नाही. मैदानावरती आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत त्या जयेश कळवतात. 15 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 चालू असताना. बोला सर. ओके, ओला झालाय बरोबर बहुतेक मला वाटतं चेंडू. टेनेक्स बॉलवरती आपण ही स्पर्धा खेळतो, त्यामुळे नक्कीच चौकार षटकार बरेचसे पाहायला मिळत आहेत. यावेळेस अक्षयचा मोठा फटका, यावेळेस गॅपमध्ये आहे. फिल्डर फार दूरवरनं चेंडूच्या मागे येतोय, परंतु तोपर्यंत चेंडू सीमारेषा ओलांडले. सुंदर चौकार, 4 धावा. प्रतिदा चेंडू खेळला गेला तो ऑफ साईडला. फिल्डर चेंडूच्या मागे येत आहेत, त्यावरती घेतलेली 4 धावा आपण पाहतोय. सीमापारचा चेंडू जातोय 4 धावांसाठी. तब्बल 23 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना अतिशय शांत आणि संत वातावरणामध्ये सामने सुरू आहेत. मुळशी तालुक्यासाठी पहिले 3 दिवस राखीव आहे. 4था दिवस आपण पाहतोय मावळ, त्यासाठी राखीव आहे मावळ तालुक्या क्रीडा असोसिएशनच्या हाफसाठी. शॉर्ट पिच चेंडू होता, अपर कटचा एक बहादर फटका, एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. एक खणखणीत चौकार, 4 धावा. आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहतोय बिनबाद 27 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हर नंतर बिनबाद 27. प्रेक्षक, मी खेळाडूंचं सुद्धा कौतुक करेल. आपल्या निर्धारित डगआउट्समध्ये त्या ठिकाणी खेळाडू बसलेले आहेत, नियमाचं ते पालन करतायत आणि त्याबद्दल दोन्ही टीम असतील, घोटावडे असतील, कासारसाई किंवा त्या अगोदर आलेली टीम, यानंतर येणारी टीम, यांनी याच प्रकारे ज्या प्रकारे कासारसाई आणि घोटावडे संघाचे खेळाडू आपल्याला सहकार्य करतायत. कारण काल आपल्याला वारंवार सूचना द्यायला लागत होत्या. पहिल्या दिवशी बरेच खेळाडू वर कोणी बसतच नव्हते, सगळे खाली येऊन त्याकडे उभं राहायचे, मग त्या डगआउटचा उपयोगच व्यवस्थित होत नव्हता. परंतु आज आपण पाहतोय अगदी दोन्ही टीम शिस्तीचं पालन या ठिकाणी करतायत. दोन्ही टीमचं कौतुक आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 27 धावा आहेत. षटक क्रमांक 3 आणि वैयक्तिक 2 घेऊन येत आहेत निखिल. 2 षटकांचा खेळ संपलाय.
आपण पाहिले सलामीची जोडी, दोन्ही बॅट्समनला एक एक जीवदान मिळालं आहे. एक जीवदान प्रतापला मिळालं, एक जीवदान अक्षयला मिळालं आहे. आणि दोघांचा झेल सोडणारा एकच खेळाडू आपण पाहिला, वैभव यांच्याकडनं ते दोनही झेल सुटले होते. परंतु पाहूया, क्रिकेटचा खेळ आहे. जे झेल सोडायचा म्हणून कोण झेल सोडत नसतं, किंवा खेळाडूला नॉट आऊट करायचं म्हणून कोणी तो कॅच टाकत नसतो. मॅचच्या टेम्परामेंटमध्ये किंवा मॅचच्या प्रेशर सिच्युएशनमध्ये ह्या चुका होत असतात. आणि चुका नक्कीच क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे. मोठ्या मोठ्या अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा कित्येक वेळा आपण पाहतो की त्या ठिकाणी सचिन तेंडुलकर यांनी एकदा सुंदर वाक्य लिहिलं होतं. सचिन तेंडुलकर यांनी नवीन खेळाडूंसाठी एक वाक्य सांगितलं होतं. बऱ्याचशा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा ते फार दबाव घेतात, परंतु ते वाक्य काय होते चेंडूनंतर मी तुम्हाला सांगेल. हा चेंडू, प्रतापचा मोठा फटका, परत झेलची संधी होती का? नक्कीच नाही. फार लांबवर खेळलेला फटका आहे. षटकार 6 धावांसाठी. चेंडू पोचवा आतमध्ये. मला वाटतं चेंडू बाहेर गेलाय. जुना कारण आता तिसरी ओव्हर सुरू झाली. आता पूर्ण जुना दिला तरी हरकत नाही. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. सचिन तेंडुलकर यांनी उत्तर त्या ठिकाणी दिलं होतं की आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे काही ढगात खेळलं जात नाही, ते जमिनीवरतीच खेळलं जातं. त्यामुळे तुम्ही त्याचा दबाव घेता कामा नये. मग ते म्हटले, तेच क्रिकेट जर अंतराळात किंवा दुसरीकडे कुठे खेळता येत असं तर मग मी बोटला असतो की दबाव घ्या, परंतु ते क्रिकेटसुद्धा जमिनीवरतीच खेळलं जातं. त्यामुळे तुम्ही दबाव घेता कामा नये. धावफलकावरती 33 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना निखिलच्या पहिल्या चेंडूवरती प्रतापच्या बॅटमध्ये एक मोठा फटका आला. परत एकदा प्रताप जोरकस फटकण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन कासारसाई संघासाठी मैदानावरती आहे. तुम्ही विचार करा, कासारसाई तुम्ही गावामध्ये गेलात तर गावच्याच 7-8 टीम होतात हाफ पिचच्या. आता फुल पिचला येताना त्यांना एक टीम बनवून घेऊन यावं लागते. याचा अर्थ किती चांगले चांगले प्लेयर येत असतील पहा कासारसाईमधले. प्रत्येक त्या ठिकाणी चांगले चांगले प्लेयरला ते, किंवा घोटावडे संघाचे तसंच असेल. तुम्ही कुठल्याही गावामध्ये गेलात हाफ पिचच्या तुम्हाला जवळपास 8-10 टीम दिसतील, परंतु ज्यावेळेस अशा प्रकारच्या मोठ्या टुर्नामेंट तुम्हाला खेळायला यायचं असतं, तुमच्या अख्ख्या गावची एक टीम तुम्हाला बनवून घेऊन यावं लागते. आणि त्यावेळेस नक्कीच गावाच्या नावासाठी सर्व प्लेयर खेळत असतात. हो, हा चेंडू उंचावरनं खेळला आहे. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय आणि इथे फार दूरवर खेळलेला एक बहारदार षटकार. 6 धावा. नक्कीच मला वाटतं एक माहिती मला अजून थोडीशी ॲडिशनल येते. घोटावडे गावच्या 2 संघ या ठिकाणी, घोटावडे वॉरियर्स आणि स्टार 11 घोटावडे, मला वाटतं स्टार 11 आत्ता खेळत आहेत, तर घोटावडे वॉरियर्स संघ या अगोदर खेळून गेला. म्हणजे तुम्ही विचार करा, एवढे प्लेयर्स आहेत त्या गावामध्ये की त्यामुळे 2 टीम त्यांना या स्पर्धेमध्ये खेळवाव्या लागतात. मुळशी तालुक्यातलं सर्वात मोठं गाव, 12 वाड्या असणारं गाव आहे घोटावडे, आणि त्यामुळे खेळाडूंचं तिकडे फार मोठा भरणा आहे त्या गावामध्ये. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या मधोमध चेंडू येऊ शकला नाही. मिस टाईम फटका होता. दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतो, त्यावरती घेतली गेलेली सिंगल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानात सुरू आहे. आपण पाहतोय निखिल बॉलिंग करतायत आपल्या घोटावडे स्टार घोटावडे संघासाठी. स्टार वॉरियर्स, स्टार 11 घोटावडे संघासाठी मैदानाच्या आतमध्ये ते बॉलिंग करतायत. तर घोटावडे वॉरियर्स हा संघ या अगोदरच मैदानावरती येऊन गेला अशी माहिती माझ्यापर्यंत मगाशी आली होती. लाईव्ह मॅच पाहणाऱ्यासुद्धा सर्व प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत आहे. आपण मान गावची स्पर्धा यूट्यूबवरती लाईव्ह पाहत आहे. मानदेवी क्रिकेट क्लब मानच्या सर्व मित्रांचं, समस्त ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमींचं हे एक बहारदार नियोजन आहे. मुळशी तालुका क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं जे आयोजन आपण पाहतोय. निखिल अक्षयसाठी क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर ऑफ साईडला 3 फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आहेत. लेग साईडला 1 फिल्डर तो शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग करतोय. अक्षयचा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न पूर्णपणे फसलाय. धावफलकावरती कुठल्या प्रकारे वाढवणार, स्वतःवरती तो नाराज होतोय. आयुष्याचंही असंच आहे. क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला चांगला फटका खेळायला आला नाही तर तुम्ही नाराज होता. आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला काही चांगलं करता आलं नाही तर माणसानं स्वतःवरती नाराज व्हायला शिकलं पाहिजे. परंतु होतं काय, माणूस नेहमी त्या ठिकाणी आपल्या अपयशाला दुसऱ्यालाच कारणीभूत ठरवून दुसऱ्यावरतीच कायम नाराज असतो. स्वतःवरती नाराज व्हायला शिका. आयुष्यामध्ये मोठी उंची आपल्याला नक्कीच गाठता येईल. शॉर्ट पिच चेंडू होता. सुंदर स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. फिल्डर फार दूरवरती आहे. चेंडू सीमा पार. एक शानदार चौकार. 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. बिनबाद 44. मला वाटतं या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या आत्तापर्यंत 83 आहे. 91 आहे. 91 धावा आत्तापर्यंत स्पर्धेमध्ये सर्वात हायेस्ट धावा
ज्या झालेल्या आहेत. आणि इथे जर कासारसाई संघाचा धावफलक पाहिला 3 ओव्हरमध्ये 44 झालेले आहेत. पाहूया तो 91 धावांचा विक्रम ते मोडतात का. प्रताप आणि अक्षय दोघांच्या बॅटिंगमध्ये तेवढी क्षमता आहे, परंतु पाहूया समोरनं घोटावडे संघाकडनं काही गोलंदाजीमध्ये चमत्कार होतोय का. कारण दोन झेल दोन्ही खेळाडूंचे सोडले गेल्यानंतर दोघांनी मैदानावरती मजबूत पाय रोवलेत आणि आता त्यांनी मोठे फटके खेळायला सुरुवात केलेली आहे. पाहूया गोलंदाजी मार्कवरती आता कोण येईल. अक्षय गोडांबे त्या ठिकाणी षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत दूरवरच्या एंडकडनं. मैदानाबद्दल मी तुम्हाला अगदी दुसऱ्या कालपासून सांगतोय. या मैदानावरती अगदी तुम्ही डोंगराच्या कडेला नजर टाकली तर भव्यदिव्य अशी मान हिंजवडीची IT पार्क आहे. मोठ्या मोठ्या गगनचुंबी इमारती दिसत आहेत. त्याच्यामध्ये ग्राउंड आणि त्या इमारतींच्या मध्ये जर पाहिलं तर जिकडे तिकडे भरलेली फुललेली डौलानं डवणारी पिकांची शेती आपण पाहतोय. त्याच्या डाव्या बाजूला मैदानात थोडंसं लक्ष जर दिलं, डाव्या बाजूला प्रचंड मोठी गर्द झाडी आहे आणि अशा प्रकारे सुंदर या वातावरणामध्ये या मैदानावरती अतिशय दमदार अशी स्पर्धा सुरू आहे. मानदेवी चषक 2020. हा चेंडू ऑफ साईडला हलक्या हातानं खेळला आहे. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. त्यावरती घेतलेली 1 धाव, एका धावेन धावफलक पुढे जाईल. 45 धावा आता धावफलकावरती असतील. मुळशी तालुक्यामध्ये मला वाटतं क्रिकेटच्या फार मोठ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये होत आहेत. कासारसाईकरांचं नियोजन जानेवारीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी असणार आहे. फेब्रुवारीमध्ये 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी चलो लवळे आणि परिसरामध्ये सुद्धा एक मोठं नियोजन त्या ठिकाणी 19 ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान आहे. त्याच्या अगोदर सुद्धा अनेक स्पर्धा त्या ठिकाणी आपल्यापर्यंत येतील, ज्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. तसं पाहिलं तर पुणे आणि परिसरामध्ये एक मोठ्या मोठ्या स्पर्धांचं पेव फुटलेलं आहे. सिंहगड करंडक सुरू आहे, इकडे मानदेवी चषक सुरू आहे. नगरच्या साईडला जर आपण गेलो तर तिकडे हंगासुपा पारनेर प्रीमियर लीग अशा भव्यदिव्य स्पर्धा आपल्या नगर पुणे परिसरामध्ये ज्या सुरू आहेत. हा मोठा फटका डीप स्क्वेअर लेगला खेळला आहे. अक्षय शितोळेची ताकद दाखवणारा षटकार, 6 धावा. त्याचबरोबर जय गणेश चषक ही स्पर्धा सुद्धा सांगवीच्या PW मैदानावरती सुरू आहे. मातबर खेळाडू तिथेही तुम्हाला खेळताना दिसतील आणि या सर्व स्पर्धा लाईव्ह आहेत. यूट्यूबवर जाऊन त्या स्पर्धांची नावं तुम्ही जर टाकली तर तुम्हाला अगदी घर बसल्या या स्पर्धा पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा आहेत ते तब्बल 51. याचबरोबर कासारसाई संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. 51 धावा धावफलकावरती आहेत. संपूर्ण मैदानाचा ग्राउंड स्टाफ, त्यांच्याबरोबर आपल्या मानमधल्या सर्व मित्रांनी केलेली मेहनत. कारण मी तुम्हाला कालही सांगितलं 6-7 दिवसापूर्वी या मैदानावरती मी आलो होतो. त्यावेळेस मला वाटलं नाही की स्पर्धा वेळेत चालू होईल, स्पर्धा बहुतेक सर्व आयोजक मंडळी पुढे ढकलतील. परंतु 22 तारखेला बरोबर सकाळी 10:30 वाजता पहिला चेंडू पडला गेला. यावेळेस जोरदार फटका. पाहूया, ताकद होती फटक्यामध्ये, नजाकत होती, दहशत होती. चेंडू सीमापार, सुंदर चौकार. चार धावन धावफलक पुढे, 55 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानात सुरू आहे ते 4थं पहिल्या इनिंगचं. लोअर फुलटा चेंडू होता, ऑन साईडला खेळला आहे. फिल्डर फार दूरवरनं चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पडून पूर्ण केली गेली. दुसरा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चांगलं बॅकअप केलं फिल्डरनं. त्यामुळे धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 56 धावा या धावफलकावरती आहेत. चालू असलेला सामना कासारसाई विरुद्ध घोटावडे हा सामना मैदानावरती सुरू आहे. मुळशी तालुक्यात सर्वात प्रथम जर मी कुठली स्पर्धा जर केली असेल तर ती घोटावडे गावच्या आसपास मला वाटतं एक मोठी स्कीम आहे. तिचं तर नाव मला आठवत नाही. घोटावड्याचा जो घाट सुरू होण्याच्या अगोदर राईट साईडला तिथे त्या स्कीमच्या त्या ठिकाणी प्रमोशनार्थनं त्यांनी तिकडे स्पर्धा भरली होती. नाईट टुर्नामेंट ती होती आणि संपूर्ण IT मधल्या सर्व कंपनीज, IT कंपनीजमध्ये सर्व टीम्स, प्रत्येक कंपनीची एक टीम घेऊन त्यांनी नाईट स्पर्धा केली होती. मोठा फटका प्रतापचा, चेंडू हवेमध्ये आणि हेच दुर्दैव मला वाटतं घोटावडे संघाचं राहिलंय. त्यांच्याकडनं झेल मला वाटतं पाहिजे तसे होऊ शकले नाहीत. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 58. षटक क्रमांक 4 मैदानात सुरू असताना सलामीची जोडी त्या ठिकाणी अक्षय शितोळे आणि प्रताप दोघेही एकेका जीवदानाच्या माध्यमातून मैदानावरती बॅटिंग करतायत.
दोन्ही बॅट्समनला एक एक जीवदान मिळालेलं आहे. ऑफ्टमच्या बराच बाजाराला चेंडू व्हाईट बॉल. चांगला जज केला चेंडू प्रतापनं. त्याला माहीत होतं चेंडूवरती अवांतर धाव मिळू शकेल, त्यावरती बॅट आडवी घालण्याचा प्रयत्न त्याने केला नाही आणि त्यावरती एक अवांतर धाव मिळते. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवरती विकेट गमावावी लागते प्रतापला. पहिली विकेट कासारसाईसाठी. 4 षटकांचा खेळ संपलाय. कासारसाई संघाचा बाहुबली प्रसाद पवळे मैदानावरती फलंदाजीला उतरतोय. धावफलक आपण जर पाहिलं 59 4 ओव्हर नंतर एक बाद 59. बऱ्याचशा वेळानंतर का होईना परंतु घोटाळे संघाला विकेट मिळवण्यात यश आलेलं आहे. पाहूया पुढे कशा प्रकारची गोलंदाजी ते करू शकतील. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 59 धावा ह्या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 घेऊन येत आहेत अनिल गोडांबे. षटक क्रमांक 5 घेऊन येतील आपल्या टीमसाठी, गोठवडे टीमसाठी. जे संघ नव्यानं मैदानावरती येऊन दाखल होत आहेत सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत आहे. मुळशी तालुका टेनिस क्रीडा असोसिएशन त्याचबरोबर मानदेवी चषक संपूर्ण आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी आलेले सर्व खेळाडू प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू 5व्या षटकातला. अक्षय संधी आहे, पाहूया इथे तरी झेल होईल का. आणि दुसरा झेल सोडलाय अक्षय शितोळेचा. 2 सोपे झेल सोडल्यानंतर मात्र मैदानात तो तुम्हाला आराम करून दिला असं नक्कीच नाही. 61 धावा धावफलकावरती आहेत. परत आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे. फुलटॉस चेंडू होता, परत एक संधी होती परंतु इथे चेंडू जज झाला नाही. चेंडू सीमा पार चौकार. 65 धावा धावफलकावरती आहेत. 65 धावा. बघा कशा प्रकारे हा खेळ पुढे जातोय. मोठ्या धावफलकाच्या दिशेनं जोरदार वाटचाल सुरू आहे. यावेळेस चेंडू प्रचदा खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतलीकडे घेतोय, त्यावरती घेतलेली सिंगल आपण पाहिली. नक्कीच सुरुवातीला ज्या संघांना फक्त हाफ पिचच खेळायची सवय होती त्या संघांना थोडीशा अडचणी पहिल्या सीझनमध्ये होतील, परंतु पहिल्या सीझनमध्ये तर त्यांना जजमेंट आलं की फुल पिचमध्ये कशा प्रकारे व्यूहरचना, कशा प्रकारे खेळावं लागतं, कशा प्रकारे बॅटिंग बॉलिंग करावं लागते. पुढच्या वर्षी मात्र मग सर्व लढती ह्या दमदार होतील. कालपासून आपण 2 दिवस पाहिलं आहे जवळपास प्रत्येक मॅच घासून झाली. एखाद दुसरी मॅच जर सोडली तर हा चेंडू हवेमध्ये होता आणि इथे परत झेल सोडला गेला आहे. आत्तापर्यंत फक्त एक झेल टिपलाय विकेट किपरनं, तो सोडला तर बाकी सर्व झेल सोडलेत गोठवडे संघाच्या टीमनं. प्रत्येक बॅट्समनला जीवदान मिळालंय मैदानावरती. परत एकदा गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हा चेंडू ऑफसाईडला खेळलाय. फिल्डर चेंडूच्या मागे, त्यावरती घेतलेली सिंगल आपण पाहिली. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. तब्बल 68 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 सुरू असताना मानदेवी चषक मान आजचा 3रा दिवस. मुळशी हाफ म्हणून आपण जो दिवस राखीव ठेवलाय त्यामध्ये सामना क्रमांक 2 मैदानावर सुरू आहे घोटवडे विरुद्ध कासारसाई यांच्या दरम्यान. यावेळेस परत झेलची संधी आहे आणि परत झेल सुटलाय.
आत्तापर्यंत वैभवनं मला वाटतं तिसरा हा झेल सोडलाय. मगासुद्धा तो पळत पुढे आला असता तर झेल होऊ शकला असता. मग विकेट किपरनं आवाज दिला, चेंडूची वाट पाहण्यापेक्षा पळत मित्रत्व आला असता तर झेल होऊ शकला असता. श्रेयस जे आंग्रे आणि गौरव केदारी यांच्या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत आहे मानदेवी चषक आयोजकांच्या वतीनं. दौफलकावरती आपण पाहतोय 69 धावा आहेत. षटक क्रमांक 5 संपलंय मैदानामध्ये. एक बाद 69 धावा दौफलकावरती आहेत. हरकत नाही. मी तुम्हाला काल की परवा मला वाटतं मैदानावर सांगितलं होतं की 2012-13 सालच्या आसपास जुन्नर प्रीमियर लीग स्पर्धा सुरू झाली. जुन्नर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पहिल्यांदा प्रीमियर लीगचा फॉर्मॅट त्या ठिकाणी जुन्नरकरांनी अवलंबला. पहिल्या स्पर्धेमध्ये गंमत अशी झाली की जुन्नरच्या स्थानिक खेळाडूंना फिल्डिंग करता येत नव्हती, कॅच घेता येत नव्हते. आता 2020 साल सुरू आहे. जुन्नर प्रीमियर लीग आता दुर्दैवाने ह्यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे झाली नाही ती स्पर्धा. परंतु ज्यावेळेस होईल 25 ते 30 हजार प्रेक्षक मैदानावरती असतात मॅच पाहायला. ती स्पर्धा काही जर तुम्ही पाहायला जा, आज परिस्थिती 6-7 वर्षानंतर परिस्थिती अशी आहे, जुन्नर तालुक्यातले लोकल खेळाडू आयकॉनला लाजवेल असा खेळ करतात मैदानावरती. हा फरक पडला 5-6 वर्षामध्ये तिथल्या क्रिकेटमध्ये. पहिल्या सीझनला तिथल्या मुलांना कॅचही घेता येत नव्हते, बॉल अडवता येत नव्हते, फिल्डिंगला जोरदार आलेले. आज परिस्थिती विरुद्ध झालेली आहे. आज तिथे अशी परिस्थिती आहे की जुन्नरच्याच खेळाडू संघामध्ये आयकॉन खेळावं की काय स्थानिक खेळाडू इतपत त्या खेळाडूंचा खेळ सुधारला आहे. फक्त तिथं कॉम्पिटिशनल क्रिकेट किंवा व्यावसायिक क्रिकेट, प्रोफेशनल क्रिकेट तिथं वाढीला लागल्यामुळे 5 षटकांचा खेळ संपलाय. एक बाद 69 धावा दौफलकावरती आहेत. अंतिम षटक घेऊन आले तर अक्षय गोडांबे आणि पहिल्या चेंडूवरती आता झेल टिपलाय. पाहूया नवीन बॅट्समन मैदानामध्ये कोण जातील. मला वाटतं दुसरे अक्षय शितोळे. एक अक्षय शितोळे बॅटिंग करतायत, दुसरे अक्षय शितोळे मैदानावरती उतरत आहेत. परंतु मागच्या वर्षी कासारसाहेब प्रीमियर लीगमध्ये अक्षय यांची बॅटिंग बॉलिंग मी पाहिलेली आहे. फायनलमध्ये मला वाटतं फार थोडक्यात त्यांचा संघ त्या ठिकाणी मागे परतला होता. परंतु संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी अक्षय यांच्या संघानं केली होती. तिथे त्यांचा खेळ मला पहिल्यांदा पाहायला मिळाला. ओ नो बॉल. विकेट किपरचं त्याकडे थोडंसं कौशल्यपणाला लागलं. त्यांनी चेंडू अडवला, कमीत कमी तो चौकार तरी गेला नाही. 1 धाव मिळते. 1+1 अशा 2 धाव मिळतील. वेस्ट लाईन लेवलच्या वरती हा चेंडू होता. कमरे साध्या आपल्या मराठी भाषेत जर सांगायचं झालं तर कमरेच्या वरती चेंडूची जर उंची असेल तर पंच तो चेंडू नो बॉल देतात. फ्री हिटचाही वापर मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. मला वाटतं फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही. विकेट किपर परत सुंदर चेंडू अडवत आहेत. व्हाईट बॉल म्हणजे याचा अर्थ फ्री हिट कंटिन्यू राहील. 72 धावा दौफलकावरती आहेत. बघूया अक्षय शितोळे, दोन्ही अक्षय शितोळे मैदानावरती आहेत. बॅटच्या मधोमध फ्री हिटचा घेतलेला पुरेपूर फायदा. फार लांबवर खेळाया फटका अक्षयनं. षटकार 6 धावांसाठी. मी तुम्हाला सांगितलं या बॅट्समनकडे, या खेळाडूकडे फार मोठी बुद्धिमत्ता आहे आणि ताकदीचा वापर कधी कुठे करायचा, बुद्धीचा वापर कुठे करायचा हे अक्षयला बरोबर माहिती आहे. त्यानं पाहिलं चेंडू पायाच्या दिशेने येतोय, हा चेंडू नक्कीच बाहेर मारता येईल, फ्री हिट आहे, त्यामुळे बिंदास त्यानं फटका खेळला. 6 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 78 धावा दौफलकावरती आहेत. 78. परत एकदा तिकडे चेंडू खेळलाय. यावेळेस सुद्धा मला वाटतं रिझल्ट सेम असेल. मगापेक्षाही लांब मारलेला षटकार 6 धावांसाठी. 84 धावा दौफलकावरती आहेत. पाहूया इथे कालचा 91 धावांचा विक्रम कासारसाई संघ आज मोडणार का. चेंडू आतमध्ये आलाय. अक्षयच्या यांच्या दिशेने तो चेंडू चाललाय. तो चेंडू पंचायत देण्याचा प्रयत्न करा. कालच्या दिवसभरातला विक्रम जो आहे धावांचा 2 दिवसामध्ये 91 धावा आतापर्यंत हाय स्कोर आहे. पाहूया कासारसाई संघ तो विक्रम मोडणार का. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 84 धावा मित्रांनो दौफलकावरती आहेत. तुम्ही पाहताय मानदेवी चषक 2020 मुळशी हाफचा आजचा 3रा दिवस. सामना क्रमांक 2 कासारसाई विरुद्ध घोटावडे मैदानावरती सुरू आहे. पुढचा चेंडू फुलटॉ चेंडू तो ऑन साईडला हलक्या हाताने खेळला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. त्यावरती घेतलेली सिंगल आपण पाहिली. 1 धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. 85 धावा दौफलकावरती आहेत. एक अक्षय शितोळे नॉट स्ट्राईक एंडला गेलाय, परंतु स्ट्राईक एंडवरती दुसरा अक्षय शितोळे येतोय. याचबरोबर चेंडू सीमा पार खणखणीत चौकार.
4 धावांनी धावफलक पुढे जाईल. 89 धावा धावफलकावरती आहेत. याचबरोबर अक्षय शितोळेच्या वैयक्तिक 50 धावा पूर्ण होत आहेत. वेल प्लेड. टाळ्यांचा नक्कीच गजर करूया अक्षयसाठी. नाबाद 50 धावा अक्षयनं वैयक्तिक बनवलेल्या आहेत. 19 चेंडू आणि 50 धावा. परत एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू ऑन साईडला खेळलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरा घेण्याचा प्रयत्न. इथे धावपळ सुरू आहे आणि इथे आपण पाहतोय 91 झाले आहेत. बरोबरी झालेली आहे. बरोबरी झालेली हायेस्ट रनची. बरोबर 91 धावा बनवल्या आहेत त्या कासारसाई संघानं. 92 धावांची गरज असेल घोटावडे संघाला. हॅलो. भुगाव संघाचा कॅप्टन आणि दारवली संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. भुगाव संघाचे संघनायक आणि दारवली संघाचे संघनायक आपण कृपया टॉससाठी यायचं आहे. आमचे परम मित्र सागर थरकुडे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्या मुळशी तालुक्यातलंच एक क्रिकेटमधलं मोठं नाव आहे. हार्दिक स्वागत आहे. भुगाव विरुद्ध दारवली ना. भुगावचे कॅप्टन आणि दारवली दोघे आले. कोण जास्त घ्यायचा टॉस. घ्या करून. अशफाक शेख यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. अशफाक भाईंना मी विनंती करेल आपण या ठिकाणी टॉस करायचा आहे. भुगाव विरुद्ध दारवली. मुलांनी तिकडे बसू नका. मागे भरपूर जागा आहे व्यासपीठावरती. या मागे मित्रांनो. भुगाव विरुद्ध दारवली हा सामना काही क्षणात मैदानावरती सुरू होतोय. अशफाकबाई तिथे स्टेजवरतीच आपण टॉस करणार आहोत. भुगाव विरुद्ध दारवली हा सामना मैदानात होतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्या समोर आहेत. 6 षटकाचा सामना असेल. दोन्हीला नवीन चेंडू असतील. बाकी नियम तुम्ही पंचांना मॅचच्या अगोदर विचारू शकता मैदानाच्या आतमध्ये. ते तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतील. टॉस जिंकलाय तो भुगाव संघानं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हार्दिक अभिनंदन दोन्ही टीमला. बेस्ट लक. भुगाव विरुद्ध दारवली हा सामना मैदानाच्या आतमध्ये होईल. एक्क्याण्णव झाले आहेत. 92 धावांची गरज आहे. ऋषिकेश आणि अक्षयी जोडी मैदानावरती आहे. आणि यानंतर मला वाटतं प्रसन्न ओझरकर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या समेत असतील. आलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं मुळशी तालुका क्रीडा असोसिएशन आणि त्याचबरोबर मानदेवी चषक आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत. खूप खूप आभार आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात. घोटावडे संघ मोठा धावांचा डोंगर त्यांना फोडायचा आहे. परंतु पाहूया क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाकायला जाईपर्यंत काही अंदाज सांगणं हे नक्कीच चुकीचं असतं. कुठला संघ जिंकेल कुठला हरेल तसं पाहिलं तर एक मोठा धावफलक उभा केलाय. अक्षय आपण पाहतोय सलामीला तो बॅटिंगला आला. आता सलामीची ओव्हर घेऊन तो मैदानावरती येतोय. अगदी IT पार्क एंडकडनं
तो गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. प्रसन्न स्ट्राईक एंडला ऋषिकेश, नॉन स्ट्राईक एंडला अक्षय गोडांबे. गोलंदाजी मार्कवरती अक्षय शितोळे. पंचांचा इशारा लेट्स प्ले. पाहूया मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात. स्ट्राईक एंडला ऋषिकेश, नॉन स्ट्राईक एंडला अक्षय. गोलंदाजी मार्कवरती अक्षय गोडांबे, नॉन स्ट्राईक एंडला अक्षय शितोळे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू. हो, हा जोरकस फिरकवण्याचा प्रयत्न. 92 धावांचं मोठं आव्हान आहे. परंतु पाहूया कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं, पहिल्या दिवशी म्हाळुंगे विरुद्ध पिरंगुट हा क्वार्टर फायनलचा सामना शिल्लक आहे. कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर मान विरुद्ध भाव विरुद्ध त्या ठिकाणी मान विरुद्ध वाळेन हा सामना कालच्या दिवसभरामधला क्वार्टर फायनलचा बाकी आहे. पाहूया आज कुठले दोन संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचत आहेत, कारण ड्यू फॅक्टरमुळं मॅच आपल्याला थोडीशी लेट सुरू करावी लागते. आणि सर्व मॅचेस 6 ओव्हरच्या खेळण्यात येतात. कुठलीही मॅच 2, 3 किंवा 4 ओव्हरची होत नाही. सर्व सामने 6 षटकांचे होतात. हा चेंडू हवेमध्ये, एक संधी निर्माण झाले. पाहूया काय होत आहे. झेल सुटलाय. झेल सुटलाय. मला वाटतं सूर्याची किरण बहुतेक डोळ्यावरती आली असावीत. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं, कुठलाच फिल्डर कॅच सोडायचा म्हणून काही तो सोडत नसतो. काहीतरी अडचणी किंवा दबाव त्या ठिकाणी वाढलेला असतो, तो नक्कीच पूर्ण करता आला नाही तर मग अशा प्रकारे नक्कीच आपल्याला गोष्टी पाहता येतात. लेफ्ट हँडेड बॅट्समन आता मैदानावरती आहे. त्यांच्यासाठी एक लॉंग ऑन ठेवला गेला, एक लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन थोडासा वाईडिश लॉंग ऑन आहे. हो, हा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा दोन्ही हात जमिनीला समांतर करत राज सैरू सरांचा परत एक कडक वाईड आपण मैदानात पाहतोय. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमक बॅटिंग त्या ठिकाणी घोटवडे संघाला नक्कीच गरजेच्या सामना जिंकण्यासाठी. परंतु बॉलर्स प्रयत्न करतील की बॅट्समनला शांत जास्तीत जास्त कसं ठेवता येईल. अक्षय पहिल्याच, मला वाटतं पहिले की दुसऱ्या चेंडूवरती त्या ठिकाणी झेलाची संधी तयार केली होती त्यानं. शॉर्ट पिच चेंडू तर ऑफ साईडला कट केला आहे. अक्षय शितोळे चेंडूच्या मागे येते, थोडीशी गडबड आणि त्यानंतर घेतली गेलेली सिंगल आपण पाहतोय. कासरसाई विरुद्ध घोटावडे हा सामना मित्रांनो मैदानावरती सुरू आहे. यावेळेस झेल सोडला होता, मग हा घ्या बंगाली रसगुल्ला षटकार. 6 धावा. 6 धावांनी धावफलक पुढे जातोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. मला वाटतं दुसऱ्या चेंडूवर, माझा अंदाज चुकीचा नसेल, दुसऱ्या चेंडूवरती झेल सोडला गेला होता ऋषिकेशांचा. त्यानंतर सुंदर फटका खेळला. ज्या प्रकारे फटका खेळला, मला वाटतं हा सामना नक्कीच रंगत जाईल. ज्या कॉन्फिडन्सनं फटका खेळला होता. पाहूया अक्षय कमबॅक करतोय का. ओ, परत झेल सुटलाय. परत झेल सुटलाय. कोमल जाधव चेंडूच्या मागे येतात, तोपर्यंत घेतली गेलेली सिंगल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. धन्यवाद वैभव, आपण माझी तहान भागवली. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदान सुरू असताना 2 जीवदाने भेटले ऋषिकेशला. शॉर्ट पिच चेंडू होता, अप्रतिम फटका अप्परकटचा. फिल्डर चेंडूच्या मागे धावपळ करतायत. चेंडूने दिशा बदलली. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरी धाव पळून पूर्ण केली गेली, परंतु थांबवलं गेलंय. कोमल जाधव चेंडूला बॅकअप करतायत. धावफलक आपण पाहतोय 2 धावांनी पुढे जाईल. 12 धावा 15च्या सरासरीनं खेळावं लागेल. 15 × 90, 91, 92 धावा. ते 92 धावा 91 झाले आहेत, 92 बनवायचे आहेत. 15च्या सरासरीनं हा धावफलक पुढे घेऊन जावा लागेल. बिनबाद 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक
पहिलं मैदानावर संपलं. षटक क्रमांक दुसरं घेऊन येत आहेत सागर. सागर टेमगिरे नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. सागर टेमगिरे कालच्या काही लढती चित्तथरारक झाल्या. अगदी काळजाचा ठोका चुकवणाऱ्या काही लढती काल आपण दिवसभरामध्ये मैदानावरती पाहिल्या. 3 तारखेला 1 तारखेपासून माळेगावमध्ये क्रिकेटची भव्यदिव्य स्पर्धा सुरू होते. राजेश पवार आणि मित्रपरिवाराचं एक बहारदार नियोजन आपल्याला माळेगावमध्ये पाहायला मिळणार आहे. 3 तारखेला स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आणि कॉमेंट्री त्या ठिकाणी असणार आहे. षटक क्रमांक पहिलं संपले. 12 धावा धावफलकावरती आहेत. 15च्या सरासरीनं खेळावं लागेल घोटवडे संघाला सामना जिंकायचा असेल तर. पाहूया कासारसाई संघाकडनं गोलंदाज कशा प्रकारची कामगिरी करतात. अक्षयला मी जास्त दोषी धरणार नाही, कारण त्याने झेलाची 2 वेळा संधी निर्माण केली होती. फिल्डरनं साथ दिली नाही, अन्यथा चित्र वेगळं शकलं असतं. परंतु फलंदाजाचं सुदैव आहे. फुलटॉस होता, आला तसा फेकून दिलाय. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. 91 धावा केल्या म्हणून सामना जिंकलाय असं कासारसाई संघाला समजून चालणार नाही. क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये विजयी धावसंख्या जर माहिती असती तर क्रिकेटच्या खेळाला गंमत काही झाली नसती. 434 धावा बनवल्या त्या ऑस्ट्रेलियानं जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स मैदानावरती. 435 धावांचं आव्हान आफ्रिका संघासमोर दिलं होतं. जगातल्या कुठल्याही क्रिकेट पंडिताला किंवा क्रिकेट पाहणाऱ्या माणसाला वाटलं नसेल की आफ्रिका संघ सामना जिंकेल. 2 चेंडू राखून सामना जिंकला होता. 2 चेंडू राखून 438 धावा केल्या गेल्या होत्या. त्यामुळे क्रिकेट हा अनप्रेडिक्टेबल गेम आपण त्याला म्हणतो, ज्या खेळाचा कधीच तुम्हाला अंदाज बांधता येत नाही. म्हणून त्याच्यामध्ये गंमत तशीच टिकून आहे. हा चेंडू सुंदर फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फटक्यामध्ये ओ इथे चेंडूनं दिशा बदलली. फलंदाजाचं दुर्दैव आहे, त्या ठिकाणी बॉलरचं सुदैव आहे. हा चेंडू असं वाटला आरामात जाईल, परंतु तिथे चेंडू जमिनीवरती आदळला आणि 2 धावांवर समाधान मानू लागतंय. धावफलक पुढे गेला 18 धावा. परंतु जो फटका अक्षयनं खेळला होता तो क्लास फटका होता. अगदी आपण अशा प्रकारचे फटके लेदर बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा पाहतो. जबरदस्त फटकेबाजी अक्षयची मैदानात पाहायला मिळते. पहा, गोलंदाजावरती वाढलेला दबाव नक्कीच मैदानात जाणवतोय. व्हाईट बॉल, एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 19 धावा. मी तुम्हाला सांगितलं, स्थानिक गावातलं क्रिकेट खेळणं आणि स्पर्धात्मक क्रिकेट खेळणं यामध्ये मित्रांनो बराचसा फरक असतो. यावेळेस हा फटक्यामध्ये ताकद, चेंडू चांगला होता. त्या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल सागरचं. हा चेंडू त्याने अप्रतिम टाकला, खोलवर टप्पाट चेंडूचा ठेवला आणि त्यावरती फलंदाजाला त्यानं हात मोकळे करू दिले नाहीत. फिल्डिंग मला वाटतं तिकडं प्रतापनं चांगली केली. 1च धाव आली. धावफलक पुढे होते. 20 धावा धावफलकावरती आहेत. सरासरी 15-16च्या सरासरीनं या ठिकाणी धावफलक पुढे घेऊन जावं लागेल घोटवडे संघाला प्रत्येक ओव्हरमध्ये जर सामना जिंकायचा असेल तर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 20 धावा धावफलकावरती. हो, लांबवरनच फटकण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा पुंडलिक सरांकडनं येतोय. ट्वेंटी 21 धावा धावफलकावरती आहेत. हो, शॉर्ट पिच चेंडू ऑफ टर्मच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल. 22 धावा धावफलकावरती आहेत. बावीस धावा. दोन्ही बॅट्समन एकमेकासमोर गेले. एकमेकाबरोबर बरीचशी चर्चा त्यांनी केली, कारण धावा तर बनवायच्या आहेत आणि त्या कमी नाही, भरपूर बनवायच्या आहेत. त्यामुळे इथे बॅटिंग चांगली करावीच लागेल आपल्या दोघांना, असा बहुतेक तो विषय असावा. फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला खेळला आहे. फिल्डर फार दूरवर, चेंडू सीमा पार. एक सुंदर चौकार. 4 धावा. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. तब्बल 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 धावा.
परत एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. राईट आर्म राऊंड द विकेट मला वाटतं तो येतोय. हो, हा चेंडू सुरेख होता. हा चेंडू सुरेख होता कारण बऱ्याच वेळानंतर चांगला चेंडू आल्यानंतर सर्व सहकारी टाळ्या वाजून गोलंदाजाचं मनोधैर्य वाढवतात आणि ते गरजेचं आहे. आतमध्ये आपण आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवत राहणं गरजेचं आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. ओहो, हाही चेंडू सुरेख होता. शेवटच्या 2 चेंडूवर चांगलं कमबॅक. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 26. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे मुळशी तालुक्याचा 50% मुळशी तालुका, 50% मावळ तालुक्याचा बुलंद आवाज दीपक राजगुरू सर. आता मी असं का म्हणेल कारण त्यांनी समालोचनाची सुरुवात मुळशी तालुक्यातनं केली, परंतु सध्या त्यांचं वास्तव्य मावळ तालुक्यामध्ये देऊ गावामध्ये ठिकाणी राहतात. दीपक राजगुरू सर एक सामाजिक भान असणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण दीपक सरांकडे पाहतो. हार्दिक स्वागत आहे दीपक सर. मला वाटतं आपला जॉब सांभाळून त्या ठिकाणी मिळणाऱ्या वेळेमध्ये क्रिकेटसाठी ते जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जेवढे काही समालोचक किंवा क्रिकेटमध्ये जेवढी काही मंडळी आहेत तुम्हाला मी कालच सांगितलं, ज्या माणसाचं पोस्टाच्या तिकिटावरती फोटो येतो ते माणूस दीपक राजगुरू सर आहेत. भारतीय पोस्ट खात्यानं त्यांचं तिकीट काढलेलं आहे दीपक राजगुरू सरांचं त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल. धावफलकावरती आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती आहेत. मला वाटलं कासरसाई 27 होते बरोबर. जयेश मला या ठिकाणी माहिती कळवत आहेत. 1 धाव फक्त. तसं मग पाहिलं जयेश 1 धाव फक्त घोटावडे संघ मागे आहे. झेलाचंही मला वाटतं तसंच असेल जवळपास. 2 झेल सोडले गेले होते, इकडे 2 झेल सोडले गेले 2 रुईपर्यंत. म्हणजे समसमान चाललंय. 1 धाव फक्त घोटावडे संघ माग आहे. नक्कीच एक मित्र आपले ते सांगतात इकडे एकाच बॅट्समनला 2 जीवदान आहेत. लेग बाईजचा इशारा पंच करतायत, परंतु समोरच्या टीममध्ये मात्र जवळपास प्रत्येक बॅट्समनला जीवदान मिळालं होतं. अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणजे एवढं बारीक लक्ष खेळाडूंचं प्रेक्षकांचं मैदानावरती असतं. धावफलक पाहतोय आपण 27 धावा धावफलकावरती. अक्षयचा पहिला चेंडू चांगला होता ज्यावर त्यानं बॅट्समनला मोठा फटका खेळू दिला नाही. षटक क्रमांक वैयक्तिक 2रं आणि संघाचं षटक क्रमांक 3रं घेऊन अक्षय मैदानावरती येतोय. ऋषिकेश आणि अक्षय गोडांबे ही जोडी मैदानावरती आहे. अक्षय गोडांबेला जर तसं पाहिलं तर चेंडू थोडेसे कमी खेळायला भेटले, त्यावर सुद्धा अक्षयनं त्या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 11 धावा बनवलेल्या आहेत. हा चेंडू ऑन साईडला खेळला आहे, फिल्डच्या चेंडूच्या मागे येतोय. 1 धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरा गडीचा प्रयत्न, परंतु मला वाटतं अक्षय गोडांबेनं थांबवले ऋषिकेश यांना. धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. दीपक राजगुरू सर इथे आलेत म्हटल्यानंतर माहितीचा मोठा खजिना ते नेहमी घेऊन येत असतात. आणि त्यांनी ज्यावेळेस त्या ठिकाणी त्यांची बॅग उघडली मला वाटलं नक्की काहीतरी खायला घेऊन आलेत. आणि सरांकडनं मला वाटतं मेंटॉस नक्कीच आपल्याकडे येऊन दाखवलं होतं. मेंटॉस विक्स जे समालोचकांना थोडासा घसा थंड राहण्यासाठी लागतातच त्या गोष्टी. घशामध्ये होणारी खवखव थांबवण्यासाठी त्या गोष्टी लागतात. दीपक सर खूप खूप आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओहो, हा चेंडू जोरकस फटकारण्याचा प्रयत्न होता अक्षयचा. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. बॅटिंगमध्ये अर्धशतक झळकवल्यानंतर अक्षय अतिशय जबरदस्त बॉलिंग करतोय आपल्या टीमसाठी. वैयक्तिक अर्धशतक झळकवणारा 2रा बॅट्समन ठरला तो या स्पर्धेमध्ये. तुम्ही पाहताय मानदेवी क्रिकेट क्लब मान यांचं एक बहारदार आयोजन, मानच्या संपूर्ण ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमींचं एक आयोजन, मानदेवी चषक 2020. अक्षय राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या मधोमध येत नाही आहे. अतिशय चांगल्या प्रकारची बॉलिंग. अक्षयने यावेळेस हात मोकळे करायला संधी दिली नाही. अचूक गुड लेन स्पॉटवर तो बॉलिंग करतोय. चेंडू झपकन बॅट्समनच्या दिशेने येतोय, त्यामुळे बॅट्समनला वेळ मिळत नाही शॉट ॲडजस्ट करायला. हेच आपण या षटकामध्ये आत्तापर्यंत पाहिलं आहे. सिंगल डबलनं धावफलक पुढे जातोय. 29 धावा धावफलकावरती आहेत. याचा अर्थ अजूनही जवळपास 63 धावांची गरज आहे. 91 झाले आहेत, 92 बनवायचे आहेत. षटक क्रमांक 3रं मैदानावरती अक्षय बॉलिंग करतात. अक्षय शितोळे. स्ट्राईक एंडला ऋषिकेश, नॉन स्ट्राईक एंडला अक्षय गोडांबे. शॉर्ट पिच चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. डीप स्क्वेअर लेगला प्रचंड मोठा घणाघाती षटकार. षटक मला वाटतं बॉल आतमध्ये. 35 धावा धावफलकावरती आहेत. जी आपली छोटी मुलं आहेत त्यांना विनंती आहे
तुम्ही जुने चेंडू कृपया आयोजकाकडे आणून द्या. तुम्हाला त्या बदल्यात ते नवीन चेंडू कालच मला वाटतं प्रसन्न यांनी सांगितलं, कारण नवीन चेंडू भरपूर मिळतात, जुने चेंडू ते खेळल्यानंतरच बनतात. त्यामुळे जुने चेंडू फार गरजेचे असतात आणि जुने चेंडू हरण्याचं प्रमाण जास्त असतं, कारण तो चेंडू फार लवकर ट्रॅव्हल होतो आणि तो बॉल नक्कीच त्या ठिकाणी त्या पलीकडच्या झाडीमध्ये निघून जातो. हा चेंडू मला वाटतं यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, अप्रतिम बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 35 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे. घोटाळे संघाला 18 चेंडू 58 धावांची गरज आहे. काही वेळापूर्वीच दीपक राजगुरू सर झालेलं आगमन, परंतु आता मध्येच त्या ठिकाणी मॅच दिली तर त्यांना एकंदरीत अंदाज येणार नाही कोणाची मॅच सुरू आहे काय. या पुढची 3 षटकं मी तुमच्यावर असेल, त्यानंतर मात्र दीपक राजगुरू सर, मेंगडे साहेबांचं सुद्धा दमदार खड्या आवाजातलं समालोचन गेले 2 दिवस आपण ऐकतोय. अगदी पोट तिडकीनं ते ठिकाणी कॉमेंट्री ते करतात आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. डिसेंबर महिना आज आपण पाहतोय, 24 डिसेंबर उद्या मात्र नाताळ, 25 तारीख ख्रिसमस. सर्वांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. परंतु या अगोदर नाताळाला सुट्टी असायची सवय आपल्या शाळकरी मुलांना होती, आता गेले 8-9 महिने सुट्टीच चालू आहे. म्हणजे रोज त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी घेण्याचं काम ते करतायत. धावफलकावरती आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती आहेत. परंतु संकटच तसं आहे, त्या संकटासमोर सर्वजण हातबल आहेत. तुम्हाला संयमानं सर्व गोष्टी हाताळाव्याच लागतात. हा चेंडू ऑफ्टमच्या बराचसा बाहेर, व्हाईट बॉल. सागर टेमगिरे या ठिकाणी वैयक्तिक दुसरं आणि संघाचं षटक क्रमांक 4 ते घेऊन आलेत. कासरसाई विरुद्ध घोटावडे हा सामना मैदानावर सुरू आहे. कासरसाई संघानं प्रथम बॅटिंग करताना 51 बनवलं दीपक सर, 92 धावांचं आव्हान दिलं होतं. हा फटका अक्षयचा ऑन साईडला खेळलाय. फिल्डर दूरवरनं चेंडूच्या मागे येतोय आणि आपण पाहतोय इथे पंचांचा नाबादचा इशारा. 38 धावा धावफलकावरती आहेत. .38 38 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू असताना पुढे सरसावा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. प्रतापनं चेंडू अडवलाय आणि पहा किती सुंदर थ्रो त्याने टाकलाय. एकच धावांवर समाधान मानू लागेल. कासरसाई संघ अक्षय शितोळेच्या अर्धशतकाच्या जोरावरती आणि त्यानंतर आपले दुसरे अक्षय शितोळे जे आहेत त्यांच्या बॅटिंगच्या जोरावर त्यांनी 90 धावांचा पल्ला पार केला. 39 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू सुरेख होता. पहिल्या 2 ओव्हरमध्ये बॅट्समननी चांगले वातावरण निर्मिती केली होती. असं वाटलं की नक्कीच घोटाळे संघाकडनं मोठा प्रतिकार किंवा मॅच अतिशय जवळ जाईल, परंतु त्यानंतर मात्र पुढच्या 2 षटकामध्ये बॉलर्सनी चांगलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. हाही चेंडू सुरेख ऑफ्टमच्या बराचसा बाहेर, व्हाईट बॉल. 40 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 52 धावांची गरज असेल. सामना थोडासा दूर जात चाललाय घोटाळे संघाकडनं. हा चेंडू सुरेख आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी बरेचसे येत आहेत आणि जे घोटाळे संघासाठी ते मात्र दुःख देत जातील, परंतु आनंद देत जातील कासारसाई संघाला, कारण त्यांना डॉट बॉलची गरज आहे. परंतु इथे फटक्यांची गरज आहे घोटाळे संघाला. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॉलचा बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू. मी सांगितलं पहिल्या 2 ओव्हर नंतर खूप चांगलं नियंत्रण मिळवलंय. 40 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू ऑफ्टमच्या बराचसा बाहेर, व्हाईट बॉल. अवांतरच्या साह्यानं धावफलक पुढे जाईल. तब्बल 41 धावा आता धावफलकावरती असणार आहेत. 41 धावा.
अजूनही 51 धावांची गरज आहे. 92 धावांचं मोठं आव्हान समोर असताना निखिल दादा बोडके यांच्या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉल. सन्मान्य निखिल दादा बोडके यांचं हार्दिक स्वागत आयोजकांच्या वतीनं आणि विनंती करेल मान्यवरांना आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 42 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू हवेत खेळला आहे. पाहूया, अक्षय शितोळेचा प्रयत्न सुरेख होता परंतु चेंडू फार दूरवरती गेला आहे. षटकार 6 धावांसाठी. 6 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 4 षटकानंतर बिनबाद 48 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 44 धावांची गरज. भुगाव विरुद्ध दारवली यानंतर सामना होईल. भुगाव टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भुगाव विरुद्ध दारवली हा सामना यानंतर मैदानामध्ये रंगेल. भुगाव संघ ए कक्ष असेल आणि दारवली संघ बी कक्ष असेल. ज्यावेळेस मॅच सुरू होईल त्यावेळेस आपण त्याची काळजी घ्या. बॅटिंग करणारा संघ ए कक्षामध्ये बसेल, बॉलिंग करणारा संघ बी कक्षामध्ये असेल. ए कक्ष अलीकडच्या बाजूला आहे व्यासपीठाच्या, ब कक्ष पलीकडच्या बाजूला, कमानीच्या पलीकडच्या बाजूला आहे. कुठल्याही खेळाडूनं सलग 3 विकेट घेतल्या, सलग 3 चौकार किंवा सलग 3 षटकार मारले तर बोडके साहेबांच्या वतीनं, निखिलदादा बोडके साहेबांच्या वतीनं त्यांना 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे. अक्षय शितोळे हे आता दुसरे अक्षय शितोळे आहेत गोलंदाजी मार्कवरती. शॉर्ट पिच चेंडू होता, उसळी घेणारा. शेवटचे 11 चेंडू आणि 44 धावांची गरज. याचा अर्थ प्रत्येक चेंडूवरती चौकार आता खेळावा लागेल. कासार साहेब विरुद्ध घोटावडे हा सामना मैदानावरती रंगला आहे. मानदेवी क्रिकेट क्लब मान, त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ मान आणि क्रीडाप्रेमी ग्रामस्थ मान यांच्या वतीनं आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा. हा चेंडू लेग स्टंपच्या बारासा बाहेर वाढ. मानदेवी चषक 2020 या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावर धावा आहेत त्या 49 धावा धावफलकावरती आहेत. एक शिंगे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. जवळपास मला वाटतं 2011-12 साली एक शिंगे साहेबांची आणि माझी वेक्सरकर अकॅडमीवरती भेट झाली. तिथून पुढे मात्र तो त्या ठिकाणी संवाद वाढत गेला, मैत्री प्रेम वाढत गेलं. आज या मैदानाच्या माध्यमातून त्यांनी या परिसरामध्ये एक सुसज्ज असं क्रीडांगण उपलब्ध करून दिलं आहे. मला वाटतं शॉर्ट पिच चेंडू येत आहेत. नो बॉलचा इशारा पंच करतायत. त्याबद्दल एक शिंगे साहेबांचं कौतुक आहे. आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेत या परिसरामध्ये एक भव्य क्रीडांगण त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे. धावफलक आपण पाहतोय 50 धावा पूर्ण होत आहेत. अजूनही 42 धावांची गरज आहे. निखिलदादा बोडके यांच्या वतीनं सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, हॅट्रिकसाठी 501 रुपयांचं बक्षीस असणार आहे. कोमल जाधव सुंदर फिल्डिंग. 51 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानात सुरू आहे ते 5वं. अक्षय शितोळे बॉलिंग करतायत. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी ॲक्टिवा 2 व्हीलर गाडी आहे. रविभाऊ बोडके यांच्या माध्यमातून ही गाडी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. त्यांचंसुद्धा खूप खूप आभार. त्याचबरोबर भव्य दिव्य बक्षिसं आहेत. ट्रॉफीज तुम्ही जर व्यासपीठात डाव्या बाजूकडे पाहिल्या तर त्या ट्रॉफीज तुम्हाला एक छोटा मिनी टेम्पो आणल्याशिवाय घरी घेऊन जाता येणार नाही. जो संघ सामना जिंकेल अशा प्रकारच्या भव्य दिव्य ट्रॉफीज या ठिकाणी ठेवल्या गेलेल्या आहेत. एक सुसज्ज मैदान खेळूसाठी दिलं गेलं आहे. त्या ठिकाणी DJ आहे. लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे 180 पेक्षा जास्त देशांमध्ये. हा चेंडू ऑफसाईडला उंचावरती खेळला आहे. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. प्रचंड मोठा फटका. चौकार की षटकार पाहूया पंच काय कळवतात. चौकार 4 धावा. शुभम राक्षे आणि समीर मारणे यांचे या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत आहे आपल्या दोन्ही ह्या युवा मित्रांचं. धावफलकावरती आपण पाहतोय 55 धावा धावफलकावरती आहेत. 92 धावांचं माफ करा. मोठं लक्ष आहे समोर. यावेळेस फटका मोठा आहे परंतु तो फार लांबवरती गेला असं वाटतंय. चेंडू मला वाटतं आतमध्येच आहे
आपल्यापैकी आयोजकांपैकी कोणी जर तिथे असेल तर चेंडू आतमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करा. 61 धावा या षटकारानं धावफलकावर जमा होतील. अजूनही 31 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 180 पेक्षा जास्त देशांमध्ये आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करतोय. तुम्ही अगदी फक्त यूट्यूबवर जा, मानदेवी चषक 2020 असं टाका, तुम्हाला स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण घर बसलं तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या स्मार्ट टी व्हीवरती पाहता येईल. 8 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. सुंदर असं मैदान. नक्कीच एकशिंगे साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेलं सहकार्य त्यांचं कौतुक आहे. एक चांगलं मैदान उपलब्ध करून दिले त्यांनी स्पर्धेसाठी. हा चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे झेल टिपलाय, फलंदाज बाद असेल. पहिली विकेट घोटवडे संघासाठी. या ठिकाणी आपण सन्माननीय निखिल भाऊ बोडके यांना सन्मानित करतोय स्पर्धेचं त्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन. मी एकशिंगे साहेबांना विनंती करेल आपण निखिल भाऊंना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. एक त्या ठिकाणी आकर्षक सन्मान चिन्ह या स्पर्धेत आपण त्यांना देतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 61 धावा धावफलकावरती आहेत. स्पर्धेला विशेष उपस्थिती दाखवल्याबद्दल निखिल भाऊ बोडके यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय आकर्षक असं सन्मान चिन्ह देऊन. व्हाईट बॉल. 62 धावा धावफलकावरती आहेत. 62 62 धावा. निखिल भाऊ बोडके यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. या स्पर्धेमध्ये फार मोठं सहकार्य निखिल भाऊंकडून आपल्याला भेटलंय त्याबद्दल. 62 धावा धावफलकावरती आहेत. पाचवं षटक मैदानावरती सुरू असताना फिल्डर दूरवरनं चेंडूच्या मागे येत आहेत. लेग बायचा इशारा पंचांकडनं येतोय आणि याचबरोबर 5 षटकांचा खेळ संपला आहे. 1 बाद 63 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक षटक बाकी आहे. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. सहा चेंडू आणि 29 धावा असं आव्हान आहे. परंतु क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाही. 1 चेंडूमध्ये 27 धावा बनवल्या गेल्या होत्या बिग बॅश स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये. पहिला चेंडू बॉलरनं टाकला, षटकार आला. दुसरा चेंडू नो बॉल आला, त्यावर षटकार आला. 7 आणि 7 13. तिसरा चेंडू नो बॉल टाकला, त्यावर परत 7 आल्या, 20 झाल्या. तिसरा चेंडू परत नो बॉल आणि त्यावर षटकार आला. त्या ठिकाणी 1 चेंडू 27 धावा काढल्या गेलेल्या होत्या. इथे 6 चेंडू 29 पाहिजेत. अतुल गोलंदाजी मार्कवरती येतात. तुम्हाला मी सांगितलं एका चेंडूवर 286 धावा सुद्धा क्रिकेटमध्ये काढल्या गेलेल्या आहेत. 63 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक अंतिम घेऊन येत आहेत ते अतुल. त्या ठिकाणी अतुल 6 चेंडू 29 धावांची गरज आहे. पाहूया. सहा चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. शॉर्ट पिच चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चेंडू सीमापार. सामना संपला नाही. षटकार. माफ करा, चौकारचा इशारा पंचांचा येतोय. एक टप्पा घेत मला वाटतं चेंडू सीमापार गेलाय. ज्या प्रकारे तिकडे त्या कपड्याची हालचाल दिसली मला वाटलं डायरेक्ट चेंडू स्टंपवर त्या ठिकाणी जाऊन विसावलाय की काय तिथे त्या कपड्यावरती. 67 धावा धावफलकावरती. याचा अर्थ शेवटचे 5 चेंडू आणि या चौकारानं धावफलक पुढे जाईल. शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 25 धावांची गरज आहे. 5 चेंडू 25 धावांची गरज. परत एक शॉर्ट पिच चेंडू. फार लांबवर खेळ आहे. पाहूया आता काय. षटकार. 6 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे.
पहा, 2 फटक्यांनी मोठी खळबळ उडवून दिली मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 29 पाहिजे होत्या, 2 चेंडूवर 10 आल्या. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे घोटवडे संघाला सामना जिंकण्यासाठी. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुम्हाला कधी गाफील राहून चालत नाही, कधी बाजी पलटेल सांगता येत नाही. शेवटचे 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. अतुल बोडके, हा नाव नाही, बर 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 बर, मला वाटलं तिथं लिहिले तसं. अतुल त्या ठिकाणी बॉलिंग करतायत, अतुल भिंताडे मला वाटतं बॉलिंग करतायत. 4 चेंडू आणि 19 धावा. पाहूया काय होतंय पुढच्या या मॅचमध्ये. ओ परत एकदा पाहूया, षटकार 6 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. एक शिंगे साहेबांनी आठवण करून दिली. हजारो प्रेक्षकांच्या 10 ते 15,000 प्रेक्षक मैदानावरती होते. स्वतः कपिल देव मॅच पाहत होते. 4 चेंडू 19 पाहिजे होत्या आणि त्या प्रेक्षक उठून चालायला लागले होते. सामना फिरला, त्या ठिकाणी षटकाराने सामना जिंकला गेला होता. क्रिकेटचा खेळ आहे, इथे 3-13 पाहिजेत. पाहूया बॅट्समन अक्षय, 3-13 9-12 वाजवणार का समोरच्या संघाचे. शेवटचे 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 6 चेंडू 29 पाहिजे होत्या, 16 आल्या पहिल्या 3 बॉलमध्ये. 2 षटकार 1 चौकार. इथे आता पाहिजे 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. शेवटची ओव्हर देण्या अगोदर फार विचार केला गेला होता आणि मोक्याच्या क्षणी त्या ठिकाणी बोलवलं गेलं अतुल यांना. परंतु समोर आपण पाहतोय अक्षय गोडांबेची बॅट तळपते. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. अक्षयचं दुर्दैव जर पाहिलं तर त्याला फार स्ट्राईक आली नाही. बराचसा वेळ तो नॉन स्ट्राईकला उभा होता, परंतु एका मोक्याच्या क्षणी आलेली स्ट्राईक तो फायदा उठवतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे घोटवडे संघाला सामना जिंकण्यासाठी. कालही 2 मॅच अशा झाल्या होत्या. एकदा 6 चेंडू 23 पाहिजे होत्या, एका 6 चेंडू 21 पाहिजे होत्या. ती मॅच सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत आली होती. इथे आत्ता 6-29 पाहिजे होत्या, सध्या पाहिजे 3 चेंडू 13 धावांची गरज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. अतुल, पुढचा चेंडू, ओ मोठा फटका. शेवटचे 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू आणि 7 धावा. 91 केल्या होत्या. आराम करायचा विचार करत असतील कासरसाई संघाचे खेळाडू, परंतु झालं काय, आता आराम हराम ठरलाय. सलग 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटचे 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे घोटवडे संघाला सामना जिंकण्यासाठी. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. देवाच्या मनात काय आहे कुणाला काय माहीत. 6 चेंडू 29 पाहिजे असताना सामना सोडून दिला असेल जवळपास, परंतु सामना अक्षय गोडांबेने सोडला नव्हता. शांत डोक्याने तो मैदानावरती आहे. फक्त बर्फाचा खडा नाही तर ट्रकभर बर्फ डोक्यावरती ठेवून तो शांत बॅटिंग करतोय. सामना त्यानं आणून ठेवलाय 6 चेंडू 29 वरनं. 2 चेंडू 7 वरती चेंडू आतमध्ये पोहोचवा. 6 चेंडू 29 वरनं 2 चेंडू 7 धावांची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे, बरोबर ना. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. काल सुद्धा दीपक सर सुपर ओव्हर होता थांबले. एक शिंगे साहेबांचं कौतुक आहे. फक्त त्या ठिकाणी त्यांचा छोटा मुलगा विकेट किपिंग फार जबरदस्त करतो. अनेक वेळा त्याला मी पोलीस मित्र करंडकामध्ये इतर सुद्धा त्यांच्या वयोगटातल्या स्पर्धा खेळताना पाहिल्या. अतिशय जबरदस्त विकेट किपिंग. त्यांच्या मुलाचं कौतुक आहे. कौतुक करा थोडं कमी आहे. शेवटचे 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. पाहूया काय होते मैदानाच्या आतमध्ये. अतुल टू अक्षय. फुलटॉस, फुलटॉस. शेवटचा 1 चेंडू बाहेर घालून टाकलाय फटका. स्टेडियमच्या आहे बाहेर. शेवटचा 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. शेवटचा 1 चेंडू 1 धावेची गरज. 5 चेंडू मध्ये तब्बल 28 धावा आल्या. 3 चेंडू 13 पाहिजे होते. सलग 2 षटकार आले. सलग 4 षटकार खेळत आतापर्यंत अक्षयनं. 50 झालेत का अक्षयच्या? पहा 44 धावांवर नाबाद खेळतोय अक्षय. षटकार मारून सामना जर संपवला तर त्याच्या 50 उतरेल आणि संघ सामना जिंकेल. परंतु थोडं थांबा, हा एक क्रिकेट आहे. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज. अनिश्चिततेनं भरला खेळायला म्हटलं आता. शेवटचा 1 चेंडू 1 धावेची गरज. ज्या प्रकारची बॅटिंग करतोय अक्षय गोडांबे, थांबवता येणं अशक्य आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. हा खेळ फार चमत्कारिक आहे.
तुम्हाला तो काय रिझल्ट समोर देईल तुम्ही सांगू शकत नाही. स्कोर लेवल झालाय आणि मग इथे जर धावा चेस झाल्या तर स्पर्धेतला हाय स्कोर सुद्धा होईल. 91 तरीकडे हाय स्कोर आहे आतापर्यंत 3 दिवसांमध्ये. शेवटचा एक चेंडू, एका धाव्यांची गरज. संघर्ष मैदानावरती सुरू आहे. जिंकणार तो. जितना बडा संघर्ष होगा उतनी बडी जीत होगी. एक चेंडू, एका धाब्याची गरज. पाहूया काय होत आहे. हो आणि इथे सामना जिंकलाय घोटाडे संघानं. काय बॅटिंग केली अक्षयसाठी टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. काय बॅटिंग केली अक्षयनं. शेवटच्या चेंडूवरती घोटाडे संघानं सामना जिंकला. हार्दिक अभिनंदन. दारोली संघाने क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. सागर थरकुड यांना विनंती आहे भुगावून आपली ओपनिंग जोडी तयार ठेवायची आहे. मी थोडा वेळ थांबेल, तुम्ही अजिबात थांबू नका. तुम्ही नजर रोखून पाहत राहा. मानदेवी क्रिकेट क्लब मान आयोजित मानदेवी चषक 2020. यानंतर दीपक राजगुरू सर कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील मायक्रोफोनवरती. परंतु त्या अगोदर मॅन ऑफ द मॅचची उद्घोषणा मी करेल. अक्षय गोडांबे एक अफलातून इनिंग ठरतोय मॅन ऑफ द मॅच. अक्षयने या ठिकाणी यायचंय आणि व्यासपीठावरती आपले मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो, चला या ठिकाणी काय नाव गोटवडे संघाचा संघनायक तुम्हाला विनंती आहेत. आपण मॅन ऑफ द मॅच हा अर्थात मंडे सरांनी घोषणा केली आहेत. मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देत आहोत. विनंती असेल अक्षय गोडांबे तुम्ही तुमच्या संघाला या ठिकाणी